नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय चांगली न्यूज आलेली आहे की महाजनको टेक्निशियन 3 ज्याची आपण वाट बघत होतो। मला विद्यार्थी मित्रांचे असंख्य कमेंट होते, मागच्या 2-3 व्हिडिओपासून आपण त्यावर अपडेट देतो आहे। तर त्यामध्ये एक्झाम डेट म्हणजे एक्झामचे जे शेड्यूल्ड झालेले आहे, एक्झाम शेड्यूल केलेले आहे IBPSनी, त्यानुसार डेट्स ह्या आलेल्या आहे, ऑफिशियल साईटवर आलेले आहे mahajenko.in वर। ते आपण आधी जी काय नोटिफिकेशन आहे किंवा नोटीस आहे ते आधी बघू। तर बघा मित्रांनो, सूचना म्हणून त्यांनी दिलेलं आहे 22 एप्रिलची डेट आहे, म्हणजे कालच्या तारखेची डेट आहे। कालच्या तारखेचं पत्र आहे, सूचना आहे। त्यामध्ये तंत्रज्ञ 3 पदाच्या ऑनलाईन परीक्षेबाबत म्हणजे त्यांनी एक सूचना दिलेली आहे। महानिर्मिती कंपनीतर्फे जाहिरात क्रमांक 4/2024 अन्वये तंत्रज्ञ 3 टेक्निशियन 3 यांची रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाद्वारे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर जाहिरातीस अनुसरून तंत्रज्ञ 3 या पदाची ऑनलाईन परीक्षा 8, 9, 10, 15 व 19/5/2025 म्हणजे मेमध्ये 3 सत्रामध्ये घेण्यात येणार आहे, म्हणजे 3 शिफ्टमध्ये घेण्यात येतं असं म्हणतात त्यांचं। सदरील ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्याकरता स्वतंत्र सूचना लवकरच महानिर्मिती कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर म्हणजे mahajenko.in या साईटवर प्रसिद्ध करण्यात येईल। उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन भेट द्यावी। नितीन वाघ यांचे सिग्नेचर आहे, म्हणजे हे व्हॅलिड आहे। याचा अर्थ मित्रांनो, त्यांनी फक्त सूचना दिलेली आहे। पुढच्या काही दिवसामध्ये त्याची जे काही आहे डाउनलोड हॉल तिकीट डाउनलोड करण्याची जी ऑफिशियल लिंक आहे ती ओपन होईल। म्हणजे बघा 8 तारीख म्हणजे साधारण 15 ते 20 दिवस शिल्लक आहे अजून। 8, 9, 10, 15 आणि 19 अशा त्यांनी डेट्स दिलेल्या आहेत। त्यानुसार तुमच्या शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे। आणि बाकी त्यामध्ये जे काही CSRचा मुद्दा आहे त्याबद्दल आपण सध्या बोलणार आहे। त्यामध्ये मित्रांनो ॲक्च्युली कसं आहे की CSRचा मुद्दा पेंडिंग असताना किंवा CSRचा मुद्दा किंवा त्याच्यावर प्रश्नचिन्ह असताना यांनी एक्झाम आधी घ्यायला नको होती। ॲक्च्युली ही एक्झाम थोडीशी लेट एक्सपेक्टेड होती। आधीची एक्झाम एक्सपेक्टेड होती ती महावितरण विद्युत सहाय्यकची होती। त्यानुसार महावितरणचे विद्यार्थी भरपूर महिन्यापासून एक्झामची वाट बघत आहे, परंतु महाजेनकोची एक्झाम आली। मागच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की ही एक्झाम थोडी लेट होऊ शकते, परंतु याचा अर्थ असा नाही की महावितरणचे ॲड आधी, कारण की ह्या तिन्ही कंपन्या वेगवेगळ्या असतात, हे कधी कुठली एक्झाम घेऊ शकतात। त्यानुसार महाजेनकोनी फायनली म्हणजे ज्याची आपण वाट बघत होतो विद्युत सहाय्यक महावितरण, त्या एक्झामची डेट ही एक्सपेक्टेड होती 8, 9, 10ला किंवा त्या रेंजमध्ये किंवा त्या डेट्समध्ये पहिल्या दुसऱ्या आठवड्यात, तर ती आली महाजेनकोची। त्यामुळे आता महावितरणची एक्झामसुद्धा थोडी लेट होण्याची शक्यता आहे। त्यानुसार महाजेनको टेक्निशियन 3चं त्यांनी कन्फर्म केलेलं आहे, या डेट्स कन्फर्म केलेल्या आहे। पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजे पुढच्या 8 दिवसामध्ये साधारण शुक्रवार शनिवारपर्यंत याची ऑफिशियल लिंकवर हॉल तिकीटसुद्धा जनरेट होऊन जाईल। तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही हॉल तिकीट जनरेट करू शकता, ठीक आहे। त्यानुसार ऑलरेडी आपण सगळे सजेशन, सगळे जे काय अभ्यासाचे जे काय आहे ते सगळं दिलेलं आहे। त्यानुसार आपला ॲप आहे, इंजिनियर अमोल आपला ॲप आहे, त्यावर आपण टेस्ट सिरीज आणि फुल लेंथ कोर्ससुद्धा टाकलेला आहे। महाजेनको टेक्निशियन 3चा बरेच विद्यार्थी त्यावर एनरोल झालेले आहे, बरेच जणांनी ते जॉईन केलेलं आहे। तुम्ही सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही ते डाउनलोड करू शकता ॲप, ठीक आहे। त्यावर तुम्हाला टेस्ट सिरीज आणि कोर्सेस मिळून जातील। राहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे CSRचा, तर CSRबद्दल यांनी कुठल्याच प्रकारचं काहीही क्लिअरन्स दिलेलं नाही आहे किंवा क्लिअरन्स झालेलं नाही आहे। जे काही मॅटर पेंडिंग होतं त्यावर ते क्लिअर न होऊ देता यांनी हे एक्झाम घेत आहे। परंतु मला यामध्ये दुसरा एक मार्ग दिसतो आहे की एक्झाम घेणे म्हणजे CSRचा मुद्दा हा 1 महिन्यानंतर जरी क्लिअर झाला तरी काही त्याने फरक पडणार नाही, कारण की एक्झाम ही जी आहे ही एक्झाम ही कंबाईन आहे। CSRसाठी वेगळी एक्झाम, जनरलसाठी वेगळी एक्झाम किंवा सामान्यसाठी वेगळी एक्झाम किंवा बाकीच्या याच्यासाठी सेक्शनसाठी वेगळी, असं काही नाही, ही कंबाईन एक्झाम आहे। फक्त ते काय करतील, रिझल्ट थोडा थांबवून ठेवतील, कारण की CSRचा मुद्दा क्लिअर झाला की त्यानुसार ते मेरिट लिस्ट जनरेट करतील, असं मला तरी असं वाटते। कारण की कसं आहे की एक्झामचा आणि CSRचा काही विशेष इथे संबंध येत नाही। एक्झाम ही होऊ शकते, म्हणजे आताचं ज्यांनी डेटच डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामुळे एक्झाम होणारच आहे। त्याच्यामुळे तुम्ही फक्त एक्झामवर सध्या फोकस करा। बाकी CSRचं जे आहे 2-3 दिवसामध्ये आणखी त्याचं मी स्ट्रॉंग अपडेट घेऊन तुमच्याकडे येतो। अजूनपर्यंत आपल्याला त्याचं स्ट्रॉंग अपडेट मिळालेलं नाही आहे, कारण की अचानकच ही एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे। त्यामध्ये 2-3 दिवसामध्ये 2 दिवसामध्येच मी CSRचं एक कॉन्क्रीट काहीतरी असं सोल्युशन किंवा जे काय असेल ते जे काय एक्झॅक्ट त्याची स्टेटस आहे ते तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करेल व्हिडिओच्याद्वारे, ठीक आहे। बाकी CSRचं टेन्शन सध्या घेऊ नका, कारण एक्झाम जरी झाली आणि एक्झाम झाल्यावर 15 दिवसांनी जरी कोर्टाचा रिझल्ट आला किंवा काही त्याच्यामध्ये काही घडामोडी घडल्या, CSR कॅन्सल झाला किंवा काही झालं, तर त्याचा इफेक्ट रिझल्टवर होईल, त्याचा एक्झामवर त्याचा इफेक्ट होणार नाही आहे, ठीक आहे, लक्षात घ्या। हे माझं मत आहे बरं, बाकी पुढे काय होते ते बघू, परंतु सध्या पूर्ण फोकस हे एक्झामवर द्या, कारण एक्झाम चांगली जाणं हे अतिशय महत्त्वाचे असते, प्रत्येक याच्यामध्ये तेच महत्त्वाचं असते, ठीक आहे। आता ट्रान्सको रिझल्टचा, तर ट्रान्सकोचा रिझल्ट हा पुढल्या कुठल्याही दिवशी लागू शकतो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो आहे। काही विद्यार्थी आणि काही ग्रुप्स एकत्र आलेले आहे आणि आंदोलनासाठी तयारी करत आहे। आंदोलनाची इथे काही एक गरज नाही आहे,
कारण की कसं आहे, पुढल्या काही दिवसामध्ये आतापर्यंत त्यांनी 3 पोस्टचे रिझल्ट पेंडिंग ठेवलेले होते, ते सुद्धा आलेले आहे. सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2. आता फक्त विद्युत सहाय्यक आहे. विद्युत सहाय्यकचा रिझल्ट हा 30 एप्रिलपर्यंत आपल्याला स्ट्रॉंगली म्हणजे 99% एक्सपेक्टेड आहे. कुठल्याच प्रकारचं आंदोलन तिथे ॲक्च्युली गरज नाही आहे, परंतु आंदोलन केलं तर ठीकच आहे, त्यांनी थोडंसं प्रेशर येईल, काही हरकत नाही. परंतु उद्या असंच होईल की गरज नसताना आंदोलन केलं आणि मग आम्ही आंदोलन केलं म्हणून रिझल्ट आला, असं बऱ्याच जणांना वाटत असते. गैरसमज होतो बऱ्याच जणांचा. मागेसुद्धा बऱ्याच वेळा असं झालेलं आहे. परंतु माझं ओपिनियन याबाबतीत थोडं वेगळं आहे. हां, पुढच्या 8-10 दिवसात जर रिझल्ट आला नाही तर हमखास तुम्ही आंदोलन करायला काही हरकत नाही आहे. जे काही तुम्हाला करायचं ते करा. परंतु मला तरी असं वाटतं की आता सध्या काही दिवस तरी थांबायला काही हरकत नाही. साधारण 30 तारखेपर्यंत तरी थांबावं असं मला वाटते. आणि महावितरण एक्झाम ही आता 100% डिले होण्याची शक्यता आहे, कारण की महाजनकोची एक्झाम ही शेड्यूल झालेली आहे डेट्समध्ये. आता साधारण मेच्या 15 तारखेपर्यंत तरी महावितरणची एक्झाम आपण एक्सपेक्ट करू शकत नाही. 15 तारखेनंतर ती एक्झाम आपण एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे एक चांगली न्यूजसुद्धा आलेली असं म्हणू शकतो. आणि निगेटिव्हमध्ये जाऊ नका की बस CSRचा मुद्दा पेंडिंग असताना असं कसं हे ते आता रिझल्ट कसं लावतील. रिझल्ट हा भाग वेगळा. रिझल्ट हा 2-2, 3-3 महिन्यानंतर लागत असतो. एकदम काही रिझल्ट लागत नाही. ठीक आहे. परंतु एक्झाम ही अतिशय महत्त्वाची आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की तयारीमध्ये राहा, एक्झामच्या तयारीमध्ये राहा. महावितरणचं एक्सपेक्ट करतो तो महाजनकोची एक्झाम आली. इलेक्ट्रिशियन वायरमनचे विद्यार्थी यांना नॉनटेकचा जो पार्ट आहे तोच इथे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही वेगळा अभ्यास करायची गरज नाही. आणि मी खूप आधीपासून सांगतो आहे की प्रत्येक एक्झामच्या तयारीमध्ये राहा. कधी कुठली डेट येऊ शकते. आणि तसंच झालेलं आहे. महाजनको हे एक्सपेक्ट होतं थोडं नंतर, महावितरणच्या नंतर एक्सपेक्टेड होतं. त्यांनी महावितरणच्या आधी महाजनको घेतलेली आहे. ठीक आहे. असं हे होतच राहते. त्याच्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीसाठी तयार असलोच पाहिजे. एवढ्या वेळेमध्ये जास्तीत जास्त जे चांगलं करायचं ते करा, कारण एक्झाम परत होणार नाही. बाकी रिझल्ट हा 2 महिने पेंडिंग जाऊ शकतो, जेणेकरून CSRचा मुद्दा एकदा क्लिअर झाला की रिझल्टमध्ये ते चेंजेस करून तुम्हाला रिझल्ट डिस्प्ले करतील. रिझल्ट हा अतिशय महत्त्वाचा असतो. एक्झाम कसं असतं की एक्झाम ते घेऊ शकतात. एक्झाम घेतल्यावर मग CSRचा मुद्दा क्लिअर झाला त्यावर मग ते रिझल्टमध्ये तसं रिझर्वेशन तसं देतील. CSRचं वेगळं रिझर्वेशन देतील किंवा मग जनरलचं वेगळे देतील. ठीक आहे. ते कसं तसं करू शकतात, डेफिनेटली करू शकतात. त्यामुळे CSRवर सध्या टेन्शन नाही घेता, पूर्ण फोकस आपल्या अभ्यासावर करा. आणि जे डेट्स आहे, तुमची शिफ्ट ही कधीही येऊ शकते, त्यानुसार तुमची तयारी सुरू ठेवा. ठीक आहे. बाकी या रिलेटेड 2 दिवसामध्ये CSRचा स्ट्रॉंग अपडेट घेऊन आपला व्हिडिओ आपण तुम्हाला देऊच, ठीक आहे, माहिती आहे तुम्हाला देऊच. ठीक आहे. त्याच्यामुळे तसं टेन्शन घेऊन करू नका, कारण की मी बरेचसे ग्रुप बघतो, विनाकारणचे डिस्कशन आणि विनाकारणच्या फालतू गोष्टी सुरू असतात. तुम्ही त्यामध्ये पडू नका. अशा करतो मित्रांनो, बऱ्यापैकी तुम्हाला माहिती मिळाली असेल, त्यानुसार तयारीला लागा. महाजनको टेक्निशियन 3ची विद्यार्थी जे काही आहे, बाकीचे पूर्ण ट्रेड्स तिथे अलाउड आहे. 17 ट्रेड्स अलाउड आहे. अतिशय चांगली अपॉर्च्युनिटी आहे. यामध्ये बाकीचा विचार न करता एक्झाम कशी क्रॅक करता येईल आणि जास्तीत जास्त स्कोअर कसा करता येईल त्यावर लक्ष द्या, कारण त्याचा कट ऑफ हा खूप जास्त असतो. त्यानुसार तयारी करा. आणि बाकी 2-3 दिवसामध्ये हॉल तिकीट जनरेट होते. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे तुम्ही देऊन तुम्ही हॉल तिकीट जनरेट करू शकता. त्याचंसुद्धा लिंक आपल्या वेबसाईटवर म्हणजे engineeramol.com आपली वेबसाईट आहे. त्यावर तुम्हाला सगळे लिंक वगैरे मिळून जातील. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल आणि ते सुद्धा तयारीत राहतील. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुढे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला आणखी मिळतच राहतील रिझल्टपर्यंत. धन्यवाद मित्रांनो.